सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी आज अत्यंत विचारपूर्वक आपली कामं करायला हवीत. काही प्रभावशाली लोकांशी तुमची आज भेट होईल. तुम्ही तुमच्या सुखसुविधांसाठी काही वस्तूंची खरेदी करू शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्य तुम्हाला सरप्राईज देण्याची शक्यता आहे. तुम्ही मनापासून लोकांबद्दल चांगले विचार कराल, परंतु लोक याला तुमचा स्वार्थ समजतील. आज तुमच्या आसपासच्या लोकांशी तुमची जवळीक वाढेल आणि तुम्हाला सर्वांशी सौहार्दपूर्ण वागावं लागेल. नाहीतर तुमच्या बोलण्यानं कोणाला तरी वाईट वाटू शकतं. तुम्ही आज आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसामान्य असेल. जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कोणतंही धोकादायक काम करणं तुम्हाला आज टाळावं लागेल. व्यावसायिक लोकांचं काम अगदी मंद गतीनं सुरू राहील आणि त्यांच्या काही कामांना उशीरही होऊ शकतो. अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या काही चुका माफ कराल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक काही बचत योजनांवरती बारीक लक्ष देतील. कायदेशीर बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी तुम्हाला आज बाळगावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढणार आहे आणि कामाच्या ठिकाणी काही तुमच्या कामाबद्दल प्रशंसा देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. तुम्हाला मालमत्तेसंबंधी एखादा व्यवहार विचारपूर्वक करावा लागेल, नाहीतर पुढे अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांचं त्यांच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून भांडण होऊ शकतं, परंतु तुम्ही यामध्ये खूपच सावधगिरी बाळगायला हवी. म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्रांकडून मदत मागितली तर तुम्हाला ती अगदी सहज मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी हा संमिश्र फळ देणारा असेल. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या विचारांचा फायदा होईल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या नेतृत्व क्षमतेमध्ये देखील वाढ होईल. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी थोडा तणावपूर्ण असणार आहे. व्यवसाय फार मंद गतीने चालल्यानं तुम्ही चिंतेत असाल. तुम्ही काही लोककल्याणकारी कामासाठी सहभागी होऊ शकता. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सल्ल्याचं पालन कराल. तुमची अध्यात्मातील रुची वाढेल. जर तुमचा कोणावर जास्त विश्वास असेल किंवा तुम्ही तो ठेवला तर तो तुमच्यासाठी अडचणीत आणू शकतो. कोणतेही काम करताना नियम आणि नियमांकडे पूर्ण लक्ष द्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल चिंतित असाल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक बाबींमध्येही पूर्ण रस घ्याल आणि तुम्हाला काही नवीन करारांचा लाभ मिळू शकेल. लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना जास्त पैसे गुंतवणं टाळावं लागेल, नाहीतर त्यांना भविष्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा लहानसा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं तुमचं काही महत्त्वाचं कामही पूर्ण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज
श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही भागीदारीमध्ये कोणतंही काम सुरू केलं तर पार्टनरशी सल्लामसलत करूनच कोणताही निर्णय घेणं इष्ट ठरेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज काही चांगलं काम मिळू शकतं. तुमचं कोणतंही कायदेशीर प्रकरण बऱ्याच काळापासून रखडलेलं असल्यास ते प्रकरण आज तडीस जाईल. देण्याघेण्याच्या व्यवहारात तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज जास्त उत्साही होणं तुम्हाला टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील आणि तरच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते आणि त्यांच्या कामातही वाढ होईल. काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्यांच्यासाठी त्यांच्या कामांसाठी ओळखले जातील, ज्यामुळे त्यांना लोकांचा भरघोस पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कोणत्याही जुन्या चुकांची पुनरावृत्ती करू नका, नाहीतर ती तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी आज कोणतंही काम करताना खूप विचार करावा. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांकडून काही चांगली बातमी नक्कीच मिळेल. कामाच्या शोधामध्ये अनेक उंबरठे झिजवणाऱ्या लोकांना आज चांगलं काम मिळेल. सहकाऱ्यांसोबत जवळून काम केल्यानं तुम्हाला चांगले फायदे मिळतील. कोणत्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे नियम काळजीपूर्वक वाचा, नाहीतर चुकीच्या कामाला तुम्ही होकार देऊन बसाल. तुमचे अडकलेले पैसे आज तुम्हाला मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांनी आज अत्यंत सावध राहावं लागणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून नाव कमावण्याची संधी मिळेल आणि तुमच्या काही आर्थिक बाबींशी निगडीत कामांना गतीही मिळेल. घरामध्ये पाहुणे आल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही काही मित्रांना भेटून आपल्या मनातील काही गोष्टी त्यांना सांगाल. आज तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि तुमच्या मोठ्यांच्या शब्दांचा तुम्हाला आदरही करावा लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतात. दानधर्मातही तुमची आज आवड वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला आज मिळेल. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना आज चांगली बातमी मिळेल. तुम्ही बंधुभाव वाढवाल. जर तुम्ही आर्थिक बाबींबद्दल चिंतित असाल तर आज ही चिंता काहीशी मिटल्यानं तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार आणि परंपरा शिकवाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम कराल आणि तुमची मिळून मिसळून राहण्याची भावना यामध्ये आज वाढ होईल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण तुम्ही व्यतीत कराल. रक्ताच्या नात्यातील कळवटपणा तुम्ही आज चर्चा करून संपवाल. आज तुम्ही दूर राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला भेटू शकता, जे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी.
धन्यवाद.